त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला आणि खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशीच चव या पाण्याची होती. मग त्यानं विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं. ती खाताना मधून हे पाणी प्यायलं तर? पण ते काही त्याला जमेना. ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही शक्य होत नव्हतं. काय बरं करावं? मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली. त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्रकिनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला. त्यात समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या यात क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली. छोट्या मित्रांनो, या पाठातून आपण पाहिलं की आदिमानवानं मिठाचा शोध कसा लावला. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच या पाठाखालील स्वाध्याय सोडवायला येणार आहे. हा स्वाध्याय उद्या नक्की सोडवा बरं का. पुन्हा भेटूया पूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.